नमस्कार मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओमध्ये दिनांक 20, 21, 22, 23, 24, 25 डिसेंबरपर्यंत हवामान अंदाज जाणून घेणार आहोत। शेतकरी बांधवांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, 25 तारखेपर्यंत वातावरणात रेवटा म्हणजे ढगाळ हवामान कायम असेल। जे आज इळभर आहेत आपण पाहू शकता, याला आपण रेवटा म्हणतो। आता अनेक भागामध्ये अलग अलग नाव असेल, पण हा रेवटा कायम असेल। काही भागात तर काही भागात सावली, पण यामध्ये दिनांक 23 डिसेंबर आणि 24 डिसेंबर थोड्याफार प्रमाणात वातावरणात सुधारणा झालेली असेल। तर मित्रांनो, मुळात म्हणजे एक तर थंडीला आता सुरुवात होणार आहे, तर 2 दिवस म्हणजे उद्या आणि परवा खूप जास्त प्रमाणामध्ये थंडी असेल। त्यानंतर या कालावधीमध्ये पाऊस कोणत्या जिल्ह्यात होणार, तर चक्रीवादळाचा काय परिणाम होणार का, तर 20 ते 25 डिसेंबर दरम्यान महाराष्ट्रातील कोणत्याच जिल्ह्यात पाऊस होण्याची शक्यता नाही। या चक्रीवादळाचा फक्त काही भागात जिथे वारं थोड्याफार प्रमाणात जास्त येऊ शकतं, म्हणजे उन्हाळ्यामध्ये जसं चक्रीवादळ ते येतं, आपलं पत्र ते उडतात, त्या प्रमाणामध्ये काही भागात तसं वारं कमी जास्त होऊ शकतं। त्याचबरोबर मित्रांनो, वातावरणातील जो रेवटा आहेत आपण इमेजमध्ये पण पाहू शकता। या प्रकारे हा खूप उंच असतो, यापासून काही पाऊस पडत नाही। कितीही जास्त प्रमाणामध्ये वातावरणात रेवटा तयार झाला म्हणजे उंच ढवळे पांढरे शुभ्र ढग असतात, तर त्यापासून कधीही पाऊस पडत नाही। तर मित्रांनो, असा रेवटा सध्या तरी वातावरणात राहणारच आहेत। त्याचबरोबर मित्रांनो, 25 तारखेपर्यंत थंडी चांगलीच असेल। तर दिनांक 21 डिसेंबर म्हणजे उद्या नाशिक, पालघर, जळगाव, नंदुरबार, धुळे, छत्रपती संभाजीनगर, जालना, अहमदनगर, वाशिम, अमरावती, अकोला, यवतमाळ, वर्धा, नागपूर, गोंदिया, बीड या जिल्ह्यांमध्ये 2 दिवस ढगाळ हवामान अधूनमधून तयार होईल। मात्र दिनांक 23 डिसेंबर नंतर परत वातावरण सुधारण्यास सुरुवात होईल, ढगाळ हवामान कमी होत जाईल। 23 डिसेंबरला तापमानात थोडी वाढ होण्यास सुरुवात होईल, म्हणजे दिवसा 2 वाजेच्या आसपास उन्हात थोड्या कडाका जाणवेल, पण रात्री आणि बाकी वेळ थंडी कायम असणार आहे। पण मित्रांनो, या कालावधीमध्ये कोरडी धुळी येणार, ती सर्व भागात नसणार, पण काही जिल्ह्यात खूप वेळ धुळी आलेली असेल। तर शेतकरी बांधवांनो, परत एकदा सांगतो, 25 डिसेंबरपर्यंत राज्यात कोठेही पावसाची शक्यता नाही, फक्त ढगाळ हवामान, कोरडी धुळी असं वातावरण असणार। आणि नंतर 23 पासून वातावरण क्लिअर होण्यास सुरुवात होईल। आपल्याला माहीत असावं म्हणून सांगतो, दिनांक 2 जानेवारी 2024 पासून ते 7 जानेवारी दरम्यान महाराष्ट्रात परत एकदा पावसाळी वातावरण तयार होणार आहे। तर या दिवसात पाऊस होणार का, कसा होणार, किती होणार, कोणत्या जिल्ह्यात होणार, हा सर्व अंदाज आपण दिनांक 30 डिसेंबर रोजी पाहणार आहोत। चला तर मित्रांनो, व्हिडिओतील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि इतरही मित्रांना व्हिडिओ शेअर करा।